किती मोठं भगदाड आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि मी माझ्या गावातच आहे. आपल्या इथं अशा प्रकारे साप येऊ शकतात आणि कशा प्रकारे साप राहू शकतात हे पण तुम्ही बघा. थंडगार वाढतोय एवढ्या उन्हात सुद्धा. किंवा साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे लक्षात घ्या. आणि हा बाहेर आल्यानंतर पुन्हा आत जातोय तोपर्यंत आम्हाला पकडता येत नाही. कारण थोडा जरी साप बघितला आणि शेपूट आत असेल तर तो उलटा आत जाऊ शकतोय. मागील 4-5 दिवस हा साप इथं आहे लक्षात घ्या. आमचे मित्र नामदेव कदम म्हणून ह्यांचं घर आणि त्यांच्यासमोर भाड्यानं असलेलं हे गॅरेज आणि 4 दिवस दिसतोय. आपल्याला मात्र काय करत नाही जे मी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि गाड्यांचं हे गॅरेज आहे. 4 दिवसापूर्वी पण आलो होतो. तोही आपल्याला घाबरतोय. हे जे गॅरेज आहे किंवा दुकान आहे ह्याच्या खाली आम्ही म्हणजे JCBने खोदल्यावर साप सापडला नसता. म्हणजे तो स्वतः येतो ह्याच्यासाठी वाट बघावं लागेल. आणि ऊन असल्यानंतर ते येऊ शकतात. आणि मागील 1 तास हा पहिल्यांदा तोंड दिसलं होतं. त्यामुळे बरोबर तब्बल 1 तासांनी साप हा बाहेर आला आणि त्याला पकडता आलं. आणि ऊन जास्त आहे. कधी कधी सापांना उन्हाची गरज असते. पण उन्हाळा असल्यामुळे कधी कधी काट टाकताना पण त्यांना ऊन लागू शकतं आहे. पण उंदीर बिडू खाण्यासाठी आपल्या आजूबाजूला अशी जी बिळं असतात तिथं साप शेती असल्यामुळे येऊ शकतात. साधारण 4 वर्ष वयाचा हा नाग जातीचा साप आहे. आरामात सापडला पण JCBने खोदून सापडला नसं लक्षात घ्या. अशा ठिकाणी होता. त्यामुळे स्वतः साप येतो यासाठी आपण बघत राहणं फार गरजेचं आहे. आणि काळजी घेणं पण गरजेचं आहे. स्वतःहून मात्र काय करत नाही जे मी नेहमी सांगतो जे आता प्रूफ पण करतोय की हा 4 दिवस साप इथं होता लक्षात घ्या. धन्यवाद.